वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक। मित्रांनो, आज नवरात्रीचा 5वा दिवस, देवीची 5वी माळ, आणि आज मी आपल्याला घेऊन आलेलो आहे ते नाशिकमधल्या गोविंदनगर इथे असलेल्या हिंगलाज माता या मंदिरामध्ये। या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी मूळची पाकिस्तानमधल्या खैबर प्रांतामधली आणि तिथून नाशिकच्या जवळच्या निफाडच्या जवळ एक खेडे म्हणून गाव आहे। या खेडेगावामध्ये ह्या देवीचं स्थान आहे। मूळ पाकिस्तानामधनं खेडेमध्ये आलेली ही देवी आहे अशी एक आख्यायिका आहे। आणि ह्या गोष्टीला मी माझ्या एका व्हिडिओमधनं अगोदर सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल। आज आपण आलेलो आहोत नवरात्र साजरी करायला। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हिंगलाज माता देवीचं मंदिर आहे आणि इथे काही महिला नवरात्रीच्या गाणी गात आहेत। तर चला देवीचं दर्शन घेऊ आणि व्हिडिओला सुरुवात करतो। नाशिकच्या गोविंदनगर भागामध्ये भावसार क्षत्रिय समाजाने या मंदिराची स्थापना केली आहे, निर्मिती केलेली आहे। माँ शेरावाली म्हणजेच वाघावर स्वार झालेले असं या देवीचं स्वरूप आहे। अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि दर्शन सुद्धा एकदमच विलोभनीय आहे। दोन्ही साइडला प्रवेशद्वारापाशी द्वारपालाच्या मूर्ती आहेत। जय विजय यांचं नाव आहे, त्यांच्या मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे। देवीच्या आजूबाजूला मारुती, श्री गजानन, गुरुदत्त अशा विविध देवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। नाशिकच्या भावसार क्षत्रिय समाजाने इथे भावसार भवन नावाचे एक सभागृह उभारले आहे। या सभागृहामध्ये हे देवीचं सुंदर मंदिर आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन मंदिरात।